अदिती, ते झालं ते झालं. खरं तर हेच मनाला समजावण्याचा प्रयत्न करते मी. तुला काहीच वाटत नाहीये? वाटतं ना, पण आता रजनीने जी मेहनत केली त्याचं फळ तिला मिळालं असं मानायचं. खरं तर मी सुद्धा हे सगळं विसरायला हवंय, पण हा सगळा घोळ नवरे काकांमुळे झाला. नवरे काकांनी सगळ्यांना चुकीची बातमी दिली आणि अदिती, अपेक्षा करणं हीच खरी अपेक्षा भंगाची सुरुवात असते. आणि हे काय नवीन आहे का आपल्यासाठी? तेही आहेच म्हणा. मला ना त्या रजनीची कमाल वाटते. विनर झाल्यावर तिची भाषाच बदलली रे. आय नो, हे तिचं वागणंही नवीन नाहीये आपल्यासाठी, पण तरी आता बघ, उद्यापासून अगदी तोऱ्यात मिरवेल ती ऑफिसमध्ये. अदिती, आपण परत त्याच विषयावर बोलतोय. हो, कारण आज जे काही घडलं त्याने आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो. आपल्याला पैशांची गरज आहे जय, आणि एवढं कर्ज. हो, पण आता अशी हताश बसून राहणारस का तू? असा चेहरा घेऊन जायचंय घरी? आपण असं समजूया, ही कॉम्पिटिशन नव्हतीच आपल्या आयुष्यात. घरी कोणाला काही कळलं ना आदिती तर खूप वाईट वाटेल. हो, कोणाला काहीच सांगायचं नाही, नाहीतर त्यांना खरंच खूप त्रास होईल. चेअर अप, चल. अण्णा, तुम्ही सूप घेणार आहात का? वहिनी, ही मुलं आली ना की त्यांच्या सोबतच घेईन. आज आनंदाची बातमी त्यांच्या तोंडून ऐकायची. हो, म्हणजे हिनं फोनवर ऐकलं म्हणून? माहिती काय, दोघांनी तुम्हाला कळवायची तसदी घेतली नाही. हो, सरप्राईज द्यायचं असेल त्यांना. हो, असंच असणार. हे बघा, आलेच. सॉरी काकू, यायला उशीर झाला आणि सांगायचं राहिलं. अरे राहू दे राहू दे, काही हरकत नाही. खूप धमाल झालाय आज ऑफिसमध्ये. आम्ही फ्रेश होऊन येतो. तुम्हाला काही सांगायचंय का? काय अण्णा? अगं, काही सरप्राईज द्यायचंय का? सांगा लवकर. आज गोडाचं केलंय ना, ते पण ठेवायचंय देवापुढे. आज मला खूप आनंद झालाय अदिती, तुझ्यामुळे. बरं का, खूप नशीबवान सासरा आहे मी. तुझ्यासारखी गुणाची सून मिळालीये. सुनेची कर्तव्य सगळी पार पाडतेच, सोबत कामातही उत्तम यश. हे असंच यश तुला उत्तरोत्तर मिळत राहो. आज जशी जिंकलीयस ना, तशीच कायम जिंकत जा. म्हणजे तुम्ही हे सगळं? अगं, मगाशी नाही का मी फोन केला होता, तेव्हा मी ऐकलं आजूबाजूला चर्चा चालली होती, तू स्टार ऑफ द वीक झालीस म्हणून. इतका आनंद झाला ना मला. अभिनंदन. कष्टाचं फळ मिळालं तुला. अण्णा, विनर आदिती नाही, रजनी झाली आहे. अरे पण मी फोनवर. नवरे काकांनी चुकीची बातमी दिली. अण्णा सॉरी. तुम्ही सगळे किती खुश होता, पण मी नाही जिंकू शकले.
तुम्हाला हा आनंद नाही देऊ शकले, सॉरी. ही वेडाबाई, अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? तुझं काहीच चुकलं नाहीये. माझं चुकलंय. मी ना अर्धवट ऐकलं आणि सांगितलंय ना. हेच पूर्ण कधी ऐकायचं नाही आणि गावभर बोंबलं सुटायचं. काही झालं तरी मी आणलेलं श्रीखंड आज संपवायलाच हवं. हा 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 नियम समजा या घरातला. आणि या घरात हा चेहरा सुद्धा कोणी पाडलेला मला चालणार नाही. हा काय समजलं का अण्णा? अदिती, आपण मेहनत केली त्याचं फळ एक ना एक दिवस मिळणारच. आता राहिला प्रश्न आमच्या आनंदाचा. तुम्हाला हे असं पाहून आम्हाला आनंद होईल का? तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे की नाही? मग हस हस पाहू. आज मी जरा एक पोळी एक्स्ट्राच घेतली डब्यात. काकूंनी मस्त भेंडीची भाजी केली आहे ग. काय झालं? मी तुझ्याशी बोलतोय. नाही अरे काही नाही, ऐकते मी तुझं. खोटं. तुझं माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही. तू अजूनही कालचा विचार करतेस ना? नाही, मी विनर झाले नाही याचा विचार नाही करते. पण काका, काकू, अण्णा यांना जो आनंद मिळाला होता तो सुद्धा मी टिकवू शकले नाही. त्यांनी काही कंप्लेंट केली आहे का त्याबद्दल? उलट काकूंनी, अण्णांनी किती समजून सांगितलं. कारण त्यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर आणि त्यांचा विश्वासही आहे आपल्यावर. काका बोलत नसले तरी त्यांनाही खूप कौतुक आहे आपलं. आधी आपण आता असं अपसेट राहणार आहोत का? त्यापेक्षा आपण आता वेगळी कारणं शोधली पाहिजेत त्यांच्या आनंदासाठी. सॉरी. आता असं सॉरी म्हणून माझा मूड ऑफ करू नकोस हा अदिती. छान हास, स्माइल. माझ्याकडे एक वेगळा चांगला प्लॅन आहे. काय? आता दिवाळी येते, मग आपण अण्णा, काका, काकू, दादा, वहिनी सगळ्यांसाठी काहीतरी छान गिफ्ट घेऊ दिवाळीचं. आपल्यासाठी प्रेमाने कोणीतरी काहीतरी आणलंय यांनी त्यांना केवढा आनंद होईल. आज संध्याकाळीच जाऊ मार्केटमध्ये. जय, सगळ्यांसाठी सगळं घेऊ हे बरोबर आहे, पण अजून आपला बोनस मिळाला नाहीये. मी आज लगेच खरेदी करू असं नाही म्हटलं. फक्त म्हटलं मार्केटमध्ये जाऊ, गोष्टी बघून ठेवू. म्हणजे जे काय आवडतंय नाही आवडतंय ते सगळं ठरवून ठेवू ना. नंतर वेळ जायला नको. डन. आज संध्याकाळीच जाऊया मग आपण. नुसतं आपल्याला एकत्र फिरायला मिळणार आहे म्हटल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन गेलं. अशीच हसत राहा. बरं, आता इथेच रस्त्यातच बोलत उभा राहणार आहेस का? ऑफिसला जायचं नाहीये? चला. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. नाही पण खरं सांगू का, हे क्रेडिट माझ्या टीमचं आहे. हो हो, नाही आणि मलाही खूप छान वाटलं की तुम्ही आपणहून फोन करून कौतुक केलं. नक्की भेटूया. थँक्यू थँक्यू. आऊ, मला आपल्या टीमचं खरंच खूप कौतुक वाटतं. म्हणजे आपल्या स्टाफनी हनीमूनची टूर इतक्या लवकर फुल केली
आपले प्रतिस्पर्धी सुद्धा फोन करून अभिनंदन करतायत. अरे वा. मॅ कम इन सर? येस प्लीज कम इन. वहिनी साहेब, ही तुम्ही मागवलेली सगळ्या क्लायंटची लिस्ट. हो, लिस्ट? दिवाळी आली ना. हो 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 हो, येस येस. नवरे, आपल्या नेहमीच्या मिठाईवाल्याकडे ड्रायफ्रूट बॉक्सेसची ऑर्डर देऊन टाका. हो सर. नाही म्हणजे मी आज देणारच होतो. काय आपण दरवर्षी सगळ्यांना गिफ्ट देतोच ना. माझ्या सगळं पक्क लक्षात असतं. फक्त तुमच्या परवानगीची वाट पाहत होतो. ठीक आहे, या तुम्ही नवरे. अविनाश, बरं हे क्लायंटचं झालं, पण आपल्या स्टाफचं काय? दिवाळीत काय देणार त्यांना? म्हणजे नेहमीप्रमाणे मिठाई, बोनस हे तर झालं, पण गिफ्ट काय देणार? टी सेट वगैरे असंच? अहो, मला असं वाटतं तू सिलेक्ट कर आणि ठरव ना काय ते. अरे, तुला एवढं कौतुक आहे तुझ्या स्टाफचं, मग त्यांना आवडेल अशी गिफ्ट दे ना त्यांना. अहो, तर मला माझ्याही आवडीनिवडी माहिती नाहीये, तर त्यांच्या कुठनं काढू मी? ओ सॉरी, मी चुकीच्या माणसालाच दिली ही सूचना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय साई प्रसाद, आज तू फुलं घेऊन आलास? अहो, ते नंदिनी मॅडम टूर वर गेलेले आहेत ना, मग म्हणलं देवाची पूजा करायची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. कसं आहे, उद्या ते आल्यावर त्यांना वाटायला नको की मी नाही तर माझ्या देवांकडे दुर्लक्ष झालंय. केलीच पूजा. छान छान. अरे वा, चांगलं हसरं वातावरण आहे ऑफिस मध्ये. साईमुळे. साईमुळे? अरे वा. नाही पण खरंय, साईकडे बघून कुणालाही हसायला येईल. खरंय, मला लोकांना दुखवण्यापेक्षा त्यांना हसवण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. आणि कसं आहे रजनी मॅडम, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. असो, आपण कशाला आपला मूड खराब करून घ्या. बाय द वे, मी चॉकलेट्स आणली आहेत. काल अनाउन्समेंट झाली ना मी विनर असल्याची, म्हणून. जय, जुई, थँक्यू. थँक्यू. तिलोत्तमा मॅडम. येस, थँक्यू सो मच. अदिती, थँक्यू. नवरे नवरे, कुठे चाललात धावत पळत? मला काम आहे. अहो नवरे, काम आम्हाला येत सगळ्यांना. थांबा, हे घ्या. कशासाठी? काल जी अनाउन्समेंट केली ना सरांनी. रजनी मॅडम, अभिनंदन. अभिनंदन. नवरे, नाही थँक्यू, पण एक लक्षात ठेवा, ह्या पुढे कॉन्फिडेन्शियल ह्या नावाखाली म्हणून जी काही बातमी द्याल ना, ती 100% खरी आहे की नाही याची आधी खात्री करून घ्या आणि मग ती द्या. नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना. येतो मी, मला काम आहे. मग रजनी, एक्स्ट्रा बोनसचं काय करणार आहेस? धमाल, उधळणार पैसे. वाव. म्हणजे शॉपिंग करणार. ऍक्च्युली एक गाडी घेऊन टाकावी, आणि दिवाळी आहे त्यामुळे शॉपिंगला कारणही आहे. अरे वा.
आणि तसंही दिवाळी येते म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना शॉपिंगला लागायला हवं, हो की नाही? येस. माझ्या मुलांनी लिस्टच काढली. मुलगी म्हणाल की यावेळी लाडू मी करणार, त्यामुळे ऑफिस मधनं कोणाकडनं तरी रेसिपी घेऊन ये लाडूची. नंदिनी देईल ना, उत्तम रेसिपी देईल. मी पण नगरला जाऊन येतो. लय दिवस झाले घरच्यांनी मला चेहराच बघितलेला नाहीये. आणि सगळ्यांना काही ना काही गिफ्ट नक्की घेऊन जाणार आहे. करेक्ट करेक्ट बोललास. हा म्हणजे दिवाळीत आपल्या माणसाला काहीतरी गिफ्ट देणं, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. जय, तुला काय गिफ्ट हवंय? काही नाही. अरे असं कसं, आता बोनसही मिळणार आहे मला. अगं रजनी, बोनस मिळाला की लगेच असं उधळू नकोस. जरा जपून ठेव, म्हणजे गरजेला कामाला येईल. अहो कसली गरज काका. हे बघा, आला दिवस साजरा करायचा आणि माझ्यावर अशी कुठली जबाबदारी आहे नाही का? म्हणजे माझं काही लग्न झालेलं नाहीये आदिती सारखं की बाबा सासऱ्यांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी थोडे पैसे बाजूला काढा, मग मुलाबाळांसाठी म्हणून तरतूद करून ठेवा. म्हणजे लग्न झालंय ना, मुलं बाळा नाहीयेत ना. हो ना, तर उद्या आणून मुलांना पण उभं करशील, ही माझी मुलं म्हणून. रजनी प्लीज, काय नॉनसेन्स बोलतेस तू? सगळं चांगलं चाललंय तर चालू दे की, नको ते विषय कशाला काढतेस? आणि अदिती, तू प्रत्येक वेळी गप्प बसतेस ना, त्याचाच फायदा घेते ही. कोण कसा फायदा करून घेतोय ते दिसतंय ना. रजनी, तू विनर झालीस याचा आनंद आहे मला, पण प्लीज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू. आदिती मॅडम, अविनाश सर बोलवतात. मी आलेच. तू माझा ऐक अविनाश. अरे ये ये आदिती ये, बस बस. अहो मी टूर्सच्या डिटेल्स अपडेट करून मग तुम्हाला मेल करते. अगं नाही, मी तुला दुसऱ्याच कामासाठी बोलवलंय. आदिती तू मला सांग, आपण दरवर्षी स्टाफला दिवाळीचं गिफ्ट म्हणून आयदर काचेचे बोल्स किंवा टी सेट, ग्लासेस असं काहीतरी देतो. खरंच त्याचा किती उपयोग होतो? होतो का? अगं सहजच विचारते मी. तू मोकळेपणाने सांग, स्पष्ट तुझं काय मत आहे सांग. अहो खरं सांगायचं तर बऱ्याचदा ही अशी गिफ्ट दिली जातात, म्हणजे बरेच जण देतात आणि मग हे असे सेट्स घरात नुसते पडून राहतात किंवा मग ते दुसऱ्या कोणाला तरी गिफ्ट केले जातात. पाहिलंच अविनाश, बरोबर बोलते ती. बरं मला सांग आदिती, समजा एखाद्या बॉसनी स्वतःहून सिलेक्ट करून काही गिफ्ट्स आपल्या स्टाफला त्यांच्या आवडीप्रमाणे दिल्या तर? असा कोणता बॉस देतो? नाही नाही, म्हणजे हल्ली एवढा वेळ कोणाकडे असतो का?
वेळ काढायला हवा. आपला स्टाफ कंपनीसाठी वर्षभर एवढं काम करतो, मग बॉसनी स्टाफसाठी थोडा वेळ काढायला नको? ते काही कठीण नाहीये. औ ओके, तुझं सगळं मला मान्य आहे. आज संध्याकाळी तू माझ्या बरोबर चल, तुला पाहिजे त्या गोष्टी आपण सिलेक्ट करू, ठीक आहे? मी? अरे नाही सॉरी, आज संध्याकाळची माझी दुसरी कामं लाईन्ड अप आहेत. आज नाही मला वेळ. पण नंतर माझ्याकडे वेळ नाही आहो, आणि दिवाळी आली आता. हो, पण मग मी कशाला पाहिजे? एकटा जा की तू. मी एकटा? आऊ मी जांभळकर, तुम्ही येत आहे? नाही म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना कोणाला काय आवडतं. एनी प्रॉब्लेम? नाही हवं तर मी केतकर काकांशी बोलतो. नाही मी येते सर. थँक्यू. आणि हो, प्लीज हे कोणालाही सांगू नका. स्टाफसाठी हे सरप्राईज असेल. ठीक आहे, येते मी. काय? कुठे काय?